कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास मोहबारी, धाडेदिगर, टाकबारी, खडकी, कुमसाडी, ततानी, जामले, करमाळे, गोळाखाल, शेरी बैताने, मळगाव यांसह अनेक खेडेगावात व वाड्यापाड्यात डोंगरादेव बाह्या मोठ्या उत्साहात केले जातात। मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील थोंबांची विधिवत पूजा करून थोंब उपटतो। त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या ग्रामस्थ डोंगरादेवांचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गवळ्याच्या दिशेने रवाना होतात। यावेळी आदिवासी स्त्रिया दिव्यांचे ताट करून माऊल्यांना ओवाळतात व माऊल्या रात्री गडांच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात। या जागेला रानखळी असे म्हणतात। तेथे पुन्हा थोंब रोवला जातो। दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ मुधानी भगत गवळाजवळ जातात। तेथे स्वच्छता सारवण करतात। 5 आरत्या, महादऱ्या, मोठा दगडी दिवा, अगरबत्ती लावतात। गवळाच्या गुहेसमोर धावळा, कोरा, शेला उपरणे धरतात। तेथे भगत कंसारा, नागली, तांदूळाच्या 125 पूजा टाकतो। संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने 5 वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मी असा आवाज देताच खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या बायांचा सूड उठतो आणि सर्व माऊल्या गाणे म्हणत नाचू लागतात व सकाळी माऊल्या पहाटे 5 वाजताच झुंजा मुंजालाच गड घेण्यासाठी जातात। त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला ओटीत डाळी, पोहे, नारळ बांधतात। ओटेतील डाळी, पोहे वाहतात, दर्शन घेतात आणि हे डोंगऱ्या देवा, सालाबाद प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत। आम्हाला, आमच्या मुलाबाळांना, गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीबाडीत धान्याला बरकत येऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करतात। डोंगऱ्या देवाचे गळ डोंगराच्या अत्यंत उंच व अवघड कपारीत गुहेत आहे। अशा गवळ्यात घुसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परीक्षाच असते। या कालावधीत गवळात घुसणे माऊल्यांना फारसे अवघड नसते। ही सुद्धा एक प्रकारे डोंगऱ्या देवाचीच कृपा आहे, अशी आदिवासींची श्रद्धा आहे। गवळांची पूजा आटोपल्यावर सर्व मावळे आपल्या गावावस्तीजवळील धानीवर स्थानी येतात। भगत येथे स्वच्छता सारवण करून धानीला शेंदूर लावतो व जागेवर सुद्धा तांदूळ कंसाराच्या 125 पूजा टाकून प्रकृतीला आळवणी विनंती केली जाते। व्रताचा सप्तमीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला, आबालवृद्ध, पाहुणे, रावळे, संगी सोहरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। माऊली यांना फुले जिंकायला लावतात। नंतर माऊलींच्या अंगातील वारे मोडले जाते। दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागितलेल्या कमारीचे नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून माऊल्यांना टोप्या घालण्याचे कार्यक्रम होतो। अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगर देवाचे व्रताची सांगता मोठ्या आनंदाने होते। कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी गावांना डोंगरादेव बाह्या गड घेऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।